अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शेत तालुका करवीर येथील हनुमान नगर परिसरात गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडत त्याच्याकडून 1 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली। अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथके तैनात केली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी व महेश आंबी यांना शिये हनुमान नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आरोपी अकबर बादशाह अत्तार वय 25 मुळगाव कदमवाडी कोल्हापूर सध्या राहणार माळवाडी पुलाची शिरोली तालुका हातकणंगले याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता 1 किलो 160 ग्रॅम गांजा व एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण 1,03,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, महेश आंबी, अशोक पवार, विनोद कांबळे, सुरेश पाटील, रुपेश माने, नवनाथ कदम, सुशील पाटील, सतीश सूर्यवंशी यांनी केली आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।